हाय, नमस्कार मराठी पब्लिक. काय मग कसं काय बरे आहेत का सगळे? तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आता काही जण यूट्यूबला परत हलक्यातच घेते की बाबा यूट्यूबवर काय होणार आहे का, काय नाही. तुमच्या घरामध्ये 5-6 माणसं काम करू द्या, पण यूट्यूबवर एक माणूस काम करणारा हे तुमच्या फॅमिलीची लाईफ बदलू शकतो. त्याच्यामुळं सांगतोय, यूट्यूब चालू करा, व्हिडिओ बनवा, रोज व्हिडिओ बनवून टाका. 100% सक्सेस भेटते. फक्त 3-4 महिने तुम्हाला काम करावंच लागणार आहे. कारण की कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही काम केल्याशिवाय पर्याय नाही, म्हणजे मेहनत घेतल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही आज सहजासहजी जर करत असाल तर सक्सेस भेटणार नाही. टाईम द्या थोडासा, टाईम दिल्यावर सक्सेस भेटणारच आहे. आणि तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही काम सोडूनच टाईम द्या. काम करा, काम करून तुम्ही टाईम देऊ शकता किंवा तुम्हाला जेवढा वेळ भेटतो कामामधून तेवढे वेळ द्यायचं तुम्ही. आता जेवायला सुट्टी 1 तासाची जेवायला सुट्टी राहते, काही जणाला जॉब करते त्यांना पण 1 तास तुम्ही जेवण करायला सुट्टी भेटते ना, अर्धा तास वेळ द्या तुम्ही. 100% तुम्ही 1 वर्ष जर अर्धा तास वेळ दिला 100% सक्सेस भेटेल. आणि तुमच्या घरात 4-5 जण काम करत असेल, समजा आई काम करत असेल, बहीण काम करत असेल, तुम्ही काम करत असाल किंवा तुमचा भाऊ काम करत असेल, पण तुम्ही जे हे यूट्यूबला वेळ देता, म्हणजे अर्धा तास तुम्ही जर 1 वर्षभर जर वेळ दिला यूट्यूबला, तर नंतर बघायचं तुमच्या घरातल्याला काम करायची गरजच नाही पडणार. कारण की यूट्यूब ही प्लॅटफॉर्म असा आहे, यूट्यूब फेसबुक ही प्लॅटफॉर्म असा आहे की एक घरातला माणूस पूर्ण घराची लाईफ बदलू शकतो, 100% बदलू शकतो, म्हणजे बदलू शकतो. तर सौरभ जोशी फॉर एक्झाम्पल उदाहरण तुमच्यासमोर सौरभ जोशी म्हणून उत्तराखंडचा यूट्यूबर आहे. व्हिडिओ बघा त्याच्या तुम्ही समजा, आणि त्याची जर्नी बघा कुठून सुरू झालेली आहे. त्याचे पप्पा काय करायचे, पप्पा त्याचे POPचं काम करायचे. आता बघा आता त्याच्याकडे आहे ना जवळपास जोशीकडे आत्ता सध्या 6-7 कोटी रुपयाच्या तर नुसत्या फक्त गाड्या आहेत, गाड्या. त्याचं घर बंगला जो आहे ना, जवळपास 8-9 करोडचा बंगला बांधलेला आहे. स्लाईड लिफ्ट बनवलेली आहे त्याने खाली उतरण्यासाठी. म्हणजे त्याचे जे भाऊ आहेत, तो कोणाल वगैरे जे भाऊ आहेत, त्यांच्यासाठी खाली उतरायला अशी स्लाईड लिफ्ट आहे अशी. म्हणजे की घसरत येणार त्याच्यावरून. स्लाईड लिफ्ट आहे. झालं तर लिफ्ट ओरिजिनलवाली की माणसे त्यामध्ये बसले की वरती खाली होणार, ती लिफ्ट आहे. एवढं म्हणजे सोशल मीडियाची पॉवर एवढी खतरनाक आहे ना, भरपूर. फक्त तुम्हाला वेळ द्यावा लागेल. सक्सेस 100% भेटणार म्हणजे भेटणार. फक्त 6 महिने, वर्षे लाँग व्हिडिओ बनवून टाका, डायरेक्ट बोलून टाका. धाडस होत नसेल, तुम्ही फेसलेस व्हिडिओ बनवा. वेळ द्या, फक्त वेळ दिलं ना 100% सक्सेस भेटणार आहे. आणि असं नाही की तुम्हाला ह्याच्यावर फक्त वेळ द्यायचे, ह्याच्यावर तुमच्याकडून कोणी पैसे घेणार नाही. पैसे घेणार नाही म्हणजे द्या 500, 1000 असं काय आहे का? आपण साधी गाडी पार्किंगमध्ये लावली तर आपल्याला 50 रुपये, 100-200 रुपये द्यावं लागते. आणि इथं पैसे द्यायची गरज आहे का? पैसे द्यायची गरज नाही. फ्री प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला पुढे जा, सक्सेस व्हा, 100% पैसे कमवा आणि फेमस व्हाल. तुम्हाला रिस्पेक्ट बी भेटणार ती वेगळी, आणि प्लस पैसे भेटणार. पैसे भेटणार म्हणजे तुम्ही प्रमोशन करचाल जाल तर. आणि यामध्ये कसं तुम्हाला 30 दिवस काम करायची गरज नाही. तुम्ही 30 दिवस काम करा, पण 1 ते 21 तारखेपर्यंत तुम्ही काम केलेलं पेमेंट 21 तारखेला तुमच्या अकाउंटला जमा होतं. आपण काम करतो ना डॉलरमध्ये, ते डॉलरमध्ये. त्याच्यामुळे सांगतोय, $1 भेटला की 94 रुपये आपल्याला इथं भेटतील, माहिती आहे का, $1. आणि कोणी तर म्हणलेलं आहे की सोशल मीडियावरून जो माणूस 1 रुपयाही कमवल तो सक्सेसमध्ये आहे. 1 रुपया कमवायची जरी त्याच्यामध्ये अक्कल आली ना, 100% तो सक्सेस होणारच. आणि तुम्हाला उदाहरण मागं बी दिलेलं आहे की हे हॉटेलवाले आहेत ना, बिझनेस करत आहेत ते. त्यांचा बिझनेस असा नाही लॉसमध्ये आहे, सक्सेसमध्ये बिझनेस असून सुद्धा त्यांनी सोशल मीडियाचा वापर घेतल्यामुळं आता एवढे सक्सेस झाले आहेत ना, भरपूर. त्यांच्या 10, 12, 15, 20 अशा शाखा झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जॉब बी करा, तुमचा व्यवसाय असेल तोही करा, आणि व्हिडिओ बनवून टाकत राहा. 100% सक्सेस आज ना उद्या भेटणारच आहे. व्हिडिओ बनवून टाका, जगाचा विचार करू नका, लाजू नका. जग गेलं खड्ड्या, तुम्ही व्हिडिओ बनवा टाका. आणि कोणाला टाईम नाही, आणि थोडेफार असते ती बोटावर मोजण्या एवढे आपल्या माघारी बोलणारे असतात, त्यांचा विचार करायचंच नाही. माझ्याही माघारी बोलतात, जाऊ द्या, सोडून द्या विषय. जेव्हा आपण सक्सेस होईल ना, त्यांना माघारी बोलायला तोंडावर जवळ येऊन आपले फोटो घेणार, माहिती आहे का. माघारी बोलायचं लांबच असतं, ते माघारी बोलणार नाहीत ना, काही नाही नंतर. आणि जरी करता नंतर पण बोलायला लागले, काय गरज आहे आपल्याला त्यांची, व ही आपल्या माघारी बोललेले तर हे करलं ते करलं, त्यांचा विचार करत असा काय गरज आहे? गरजच नाही, विचार करायचं नाही.
सक्सेस व्हायचं बघायचे. कारण की जे महागारी बोलणार आहेत ना ते आपल्या मदतीला बनणार नाहीत. दवाखाना लागू द्या महाग, तुमच्या काही प्रॉब्लेम पडू द्या, किंवा घरामध्ये आई बहीण बायको कोणीही बिमार पडू द्या, किंवा भाऊ किंवा तुमचं लेकरू किंवा कोणीही बिमार पडू द्या, सपोर्टला उभारणार आहेत का तुमच्या? दरवाई एवढे पैसे 10,000 20,000 5,000 2,000 देणार आहेत का? जरी करता कोणी मदत केली तर ती फ्री नसती बरं का, ते आपल्या कोणी नंतर अपेक्षा ठेवतात. त्याच्यामुळं जगाचा विचार करणं सोडून द्या. आणि जे 2-4 बोटावर मोजणारे असतील ते माघारी बोलते. जास्त कोणाला टाईम नाही आहे, जे ते आपला पैसा कमवणं त्याच्यासाठी पळत आहे, गाडी घेणं, घर बांधणं, आपल्या ह्याच्यासाठी पुढे जाण्यासाठी पळत आहेत. त्याच्यामुळं जगाचा विचार करू नका. 100% सक्सेस व्हायचं बघा. फोकस करा, फोकस पाहिजे फक्त. ते एक पिक्चर आहे त्याच्यामध्ये असं हिरोला बनलेलं असतं फोकस. आणि घोड्याला काय बनते माहिती आहे का, रेस करता नाही येतं असं, कारण की फक्त फोकस. त्याच्यामुळं फोकस करा, 100% सक्सेस होणार. विचार करू नका जगाचा. आणि व्हिडिओ बोलून जेवढं तुम्ही लवकर टाकचाल तेवढं लवकर चॅनल मोनेटाईज होतं. ह्याच्याकडे लक्ष द्यायचं माहिती आहे का. आता ज्यांना धाडस होत नाही त्यांच्यासाठी फेसलेस व्हिडिओ बनवलेला आहे मी. पण ज्यांचं धाडस होतं बोलू शकतात. धाडस होण्यासारखे काय होईल त्याच्यात, कोण काहीच नसतं तेवढं माहिती आहे का. आणि तुम्हाला जर वाटत असाल कोणतं कमेंट करायला असं तसं, कमेंट सेक्शन बंद करून टाकायचं थोडे दिवसासाठी, तुम्ही फेमस होऊपर्यंत काही विषय नाही. आणि व्हिडिओ बनवा. आणि बोलून व्हिडिओ बनवणं हे अत्यंत गरजेचं आहे. बोलून म्हणजे तुमची वॉईस, स्वतः बोललेली वॉईस आहे ना, स्वतः बोललेली वॉईस आहे, त्यात कोणाची म्हणजे वॉईस वापरलेली नाही, किंवा कॉपीराईट याचा विषयच नाही. दुसऱ्याचा व्हिडिओ वापरला आहे का तुम्ही, म्हणजे त्याच्या प्लॅटफॉर्मवरून उचलून आपल्यावर टाकला थोडासा एडिट करून, तसं नाहीच ना विषय, तसा विषय नाही. त्याच्यामुळं कॉपीराईट याचा विषय नाही. लवकर मोनिटाईज चॅनल होणार तुमचं. चॅनल मोनिटाईज झालं मग काय हे पैसा चालू तुमचा. 100% व्हिडिओ बनवा. माझाही फुल सपोर्ट राहील तुम्हाला, आणि मलाही सपोर्ट करा. चला बाय बाय मराठी पब्लिक.